आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस एखाद्या आपल्या सहकार्याच्या पाठीमागे स्वर्गीय मुंडे साहेब उभे राहिले. आपलं सगळ्यांचं स्वप्न होतं. बाबतीमध्ये जेवढी कामं होणार आहेत ती होतीलच. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा बीड येथे पार पडला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती. धनंजय मुंडे जेव्हा भाषण करायला आले तेव्हा धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करायला सुरुवात केली. जुन्या गोष्टींना उजाळा देत धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक करत होते. पण ते कौतुक कदाचित देवेंद्र फडणवीस यांना आवडत नव्हते. त्याचं कारणही तसंच आहे. धनंजय मुंडे हे जवळपास 8 मिनिटाचं भाषण केलं, पण त्या 8 मिनिटात देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे एकदाही पाहिलं नाही. धनंजय मुंडे हे फडणवीसांचं नाव घेत होते तरी देखील फडणवीस हे मुंडे यांच्याकडे बघतच नव्हते. मी फार जास्त वेळ काय बोलणार नाही, कारण यानंतर 3 मंत्री आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांचं भाषण होणार आहे. मी आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांच्या संघर्षाच्या काळात, संघर्ष तसा त्यांना 5वीला पुजला तसा आमच्या कुटुंबाला 5वीला पुजलेला आहेच, पण मी सावलीसारखं अगदी कॉलेज बुडवून सुद्धा, मग पहिली संघर्ष यात्रा असेल की 99ची परिवर्तन यात्रा असेल की गोदाकाठची यात्रा असेल, तो संघर्ष मी पाहिला. आणि त्या संघर्षामध्ये फक्त सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे तेवढ्यासाठीच तो संघर्ष स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभा केला. म्हणून आज आपण सर्वजण स्वर्गीय मुंडे साहेबांना संघर्ष योद्धा म्हणतो. मला आज एक गोष्टी या ठिकाणी आठवतात. त्यातली एक गोष्ट मात्र निश्चितपणाने मी सांगेल की ज्या वेळेस 2011च्या दरम्यान भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्राचा अध्यक्ष होण्याचा निर्णय होणार होता, आणि तो निर्णय कुणाला करायचा तर आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांनी जर पहिलं नाव घेतलं असेल आणि अध्यक्ष केला असेल तर विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना या ठिकाणी राज्याचं अध्यक्ष उभा महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून त्यांनी पालता केला. एखाद्या आपल्या सहकार्याच्या पाठीमागे स्वर्गीय मुंडे साहेब उभे राहिले आणि तो जर कर्तृत्वान असला तर तोही राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. हे देवेंद्र भाऊंनी या ठिकाणी स्वर्गीय मुंडे साहेबांच्या मनातलं स्वप्न पूर्ण केलं. आपलं सगळ्यांचं स्वप्न होतं की एकदा तरी मुंडे साहेबांनी राज्याचं मुख्यमंत्री व्हावं. आपलं दुर्दैव की ते आपल्या जास्त दिवस राहू शकले नाहीत, पण एक वेळ निश्चित आहे की देवेंद्र भाऊंनी मुंडे साहेबांचा मिळालेला आशीर्वाद हा एकदा नाही, दोनदा नाही, राज्याचं 3दा मुख्यमंत्री होऊन स्वर्गीय मुंडे साहेबांना स्वर्गात या ठिकाणी दाखवलं. आजही ते आशीर्वाद भाऊ आपल्या पाठीमागे आहेत याची पूर्ण जाणीव आहे. आज आपण लातूरमध्ये आलात, शेजारी आप्पाच्या शेजारी लगेच लागून परळी विधानसभा मतदारसंघ आहे. त्यामुळं आपण तिकडेही थोडंसं लक्ष द्यावं. कारण ताईंना पर्यावरण आणि पशुसंवर्धन दिलं, आता गायी आणाव्यात तरी किती. आणि पर्यावरणाच्या बाबतीमध्ये जेवढी कामं होणार आहेत ती होतीलच, पण बाजूला जे 2 माणसं बसलेत ना भाऊ आपल्या, तुमच्या डाव्या बाजूला राजे बसलेत आणि राजाचं मन कसं मोठं असतं.
ते मोठं मन आपण इकडे दाखवावं. आणि तिकडं जयंतराव गोरे साहेब बसले. तुमच्याशिवाय आमचा वाडी वस्ती तंडा आणि गाव सुधारणार नाही. हे दोन माणसं बसलेत, त्यामुळं स्वाभाविकच आहे. आणि आपण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री म्हणून इथं आहात. मी मनापासून या मराठवाड्याच्या मातीत आपलं स्वागत करतो. आणि भाऊ एवढंच सांगतो, अधिकचं लक्ष दिल्यानंतर इथं सुद्धा आपण जे व्हायचं ते करून दाखवलं आहे. पण पुढे सुद्धा होत्याचं नव्हतं आपण करून दाखवाल एवढीच अपेक्षा आहे. स्वर्गीय मुंडे साहेबांचा संघर्ष, अनेक जणांसोबत त्यांचा वारसा इथं बसलेला आहे. प्रत्येकांचा तो वारसा आहे. पंकजाताईंनाही वारसा आहे, तुम्हालाही आहे, मलाही आहे. हा वारसा जो आहे घेतला वसा टाकायचा नाही. आणि तो वसा स्वर्गीय मुंडे साहेबांनी फक्त सामान्य माणसाच्या विकासासाठी घेतला होता. आणि तो आपण सर्वांनी पुढे चालवावा. आपण एवढा भव्य कार्यक्रम घेतला त्याबद्दल आपले मी मनस्वी आभार मानतो. इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या लाईव्ह व्हिडिओमधून देखील धनंजय मुंडे यांचं भाषण काढून टाकलं आहे. नेमकं काय कारण असेल? फडणवीस मुंडेंकडे का बघत नसावे? धनंजय मुंडे यांची वादग्रस्त तयार झालेली इमेज याला कारणीभूत तर नाही ना? यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि नवनवीन अपडेटसाठी आत्ताच व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.